गुड मॉर्निंग मित्रांनो, ब्लॉग विथ श्रीमध्ये मी श्रीकांत अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. तर आज तारीख आहे 3 ऑगस्ट आणि वार आहे शनिवार. वाजले सकाळचे 4:45 जवळजवळ आणि आपण आता लॉग इन होणार आहोत. कारण आज आपल्याला आपल्या घराजवळून बुकिंग नाही आहे, ती बुकिंग थोडी लांबून आहे, म्हणजे विमाननगरमधून आहे 6:30 वाजता. पण मी 4:45 वाजताच निघालो आहे, कारण आपल्याला एअरपोर्ट वगैरे जर ट्रिप मिळाली इकडनं तर चांगलं होईल, कारण नाहीतर मग आपल्याला इकडनं 20 किलोमीटर एमटी जावं लागेल. तर ते नको, त्यासाठी मी लवकर उठलो, लवकर निघालो. तर बघूयात आपल्याला एअरपोर्टची बुकिंग भेटते का काय. आणि दुसरी गोष्ट, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ऑनलाईन कंपन्यांसोबत काम करताना ह्यांच्यासोबत काम कसं करायचं, म्हणजे काय करायचं आणि काय नाही करायचं. तर हे मी तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओमध्ये सांगेल, त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मिळाली आहे पहिली बुकिंग मित्रांनो आपल्याला बिटवाईजच्या, म्हणजे हायवेच्या पलीकडच्या बाजूने भेटली. जवळजवळ ते म्हाळुंगे म्हटलं तरी चालेल. बरं झालं, म्हणजे जसं आपण विचार करतो तसंच घडतं. त्याच्यामुळे विचार कधी पण आपले पॉझिटिव्ह पाहिजेत, तेव्हाच कुठंतरी आपल्या लाईफमध्ये थोडंफार व्यवस्थित होईल. त्याच्यामुळं सारखं निगेटिव्ह बोलून त्याचा काही एक फायदा नसतो. जरी आपल्या आयुष्यामध्ये व्यवस्थित होत नसेल, चांगलं घडत नसेल, उलट होत असेल, कारण ते आपण जसा विचार करतो त्याच्यावरती डिपेंड असतं. कधी पण जरी तुमच्यासोबत किंवा आपल्यासोबत, आता माझ्यासोबत जरी काही घडत असेल वाईट, तरी पण मी नेहमी पॉझिटिव्हच असतो. त्याच्यामुळे ते आपल्याला जो काही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह होण्यास नक्कीच मदत होते. तर चला मग करू कस्टमरला पिकअप आणि भेटतो मी तुम्हाला पुणे एअरपोर्टमध्ये. झाला आहे आपला पुणे एअरपोर्टला ड्रॉप. वाजलेत 5:50. तर मला वाटतं आपली पवईची बुकिंग पण आता स्क्रीनवरती येऊन जाईल. 35 मिनिट अगोदर आपल्याला ती बुकिंग भेटते. आलो आहे आपण कस्टमरच्या लोकेशनला. इथे नगर रोडला स्पार्क इस्टिक जे हॉटेल आहे तिथून पिकअप आहे आपला. तर आपल्या एअरपोर्टला ड्रॉप केला कस्टमरला आणि त्यानंतर लगेच ब्रेकफास्ट करून घेतला, कारण पुढचं काही शक्यता सांगू शकत नाही, नाही भेटेल. वेळ होता, पटकन खाऊन घेतलं जरा. आता बघू कशी होती जर्नी आपली. तर वार आहे आज शनिवार, तसे काल शुक्रवारी आपण सुट्टीच घेतली होती आणि आज पण वाईफ बोलत होती सुट्टीच घ्या, कारण मुलाच्या स्कूलमध्ये जायचं होतं. पॅरेंट्स मिटिंग होती. तिला म्हटलं बाई मी काही येत नाही. पाठीमागच्या वेळेस, कारण फादर डेच्या वेळेस आम्हाला बोलवलं होतं स्कूलमध्ये त्यांच्या, तर त्यांनी डायरेक्ट चपात्या बनवायची कॉम्पिटिशन लावली होती पूर्ण जेंट्स लोकांची. तिथं म्हणजे तिथलं वातावरण तर असं होतं, सगळे पळपट बेलने त्यांनी पीठ मळून वगैरे आणलेलं आणि चपात्या 1 मिनिटाच्या आतमध्ये बनवायची होती. नाही म्हणलं आता आपण काही येत नाही त्या स्कूलमध्ये, कारण आपल्या वेळेस म्हणजे मी पण 90s मधला आहे. तर वर्षभर आपले आईवडील कधी त्या स्कूलमध्ये येत पण नसायचे. भरपूर जण, म्हणजे भरपूर मुलांच्या आईवडिलांना तर माहीत पण नसायचं कुठल्या स्कूलमध्ये, कुठल्या कॉलेजमध्ये, कुठल्या म्हणजे कितवीला आहे आपला पोरगा. पण आजकाल प्रत्येक महिन्याला पॅरेंट्स मिटिंग आहे मुलांची. आणि दुसरी गोष्ट, शिक्षण पण तर एवढं महाग झालं आहे की आता माझ्या मुलाला तर सिनियर KGमध्येच टाकलं आहे, तर त्याला 56,000 रुपये फी आहे. मला नाही वाटत की माझं पूर्ण, म्हणजे पहिलीपासून ते डिप्लोमापर्यंत माझे तेवढे पैसे म्हणजे फीच्या स्वरूपात गेले असतील, कारण माझ्या डिप्लोमाला मला फक्त 3,2500 रुपये फी होती, कारण माझा गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागला होता. तर अशी सगळी कंडिशन आहे. म्हणजे तर मित्रांनो, वाजलेत 10:15 आणि आत्ता जस्ट आपण ड्रॉप केलं हिरानंदिनीमध्ये पवईला. तर आता आपलं पहिलं काम आहे CNG भरणे. मी गाडी म्हणजे लॉग आउट केलेलं आहे ॲप्लिकेशन, आणि आता आपल्याला CNG भरायला जायचं. पहिल्यांदा मी आता विक्रोळीलाच जातो, कारण तिकडे गर्दी नसते, आणि CNG भरल्यानंतर ना आपण लॉग इन करायचं. तर या छोट्या गोष्टी असतात खूप, त्या आपल्या परफॉर्मन्सवरती खूपच परिणाम करतात. ते मी शक्यतो कस्टमरला गाडीमध्ये बसून कधी CNG भरत नाही, कारण आता हे आज मी तुम्हाला सकाळी बोललोय
की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहेत, काय करायचं त्याच्याने आपले परफॉर्मन्स वाढेल आणि कंपनीला मजबूर केलं पाहिजे आपण की हा ड्रायव्हर सुपर ड्रायव्हर आहे आणि ह्याला आपण बुकिंग दिलीच पाहिजे. तर कंपनी मजबूर झाली पाहिजे आपल्याला ट्रिप देण्यासाठी, आपण मजबूर झालो नाही पाहिजे की आपल्याला ट्रिप कधी भेटेल. तर मी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी आज या सगळ्या मेन्शन करून सांगणार आहे व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी आपण पहिल्यांदा CNG भरून घेऊ आणि मी भेटतो तुम्हाला नंतर थोड्या वेळाने. तर मित्रांनो, वाजले 10:50. काहीतरी 10:20 ड्रॉप केला होता कस्टमरला, CNG वगैरे भरला आणि तिथंच ब्रेकफास्ट करावा म्हटलं. ब्रेकफास्ट करायला म्हणजे डोसा ऑर्डर केला आणि लगेच ट्रिप मिळाली आपल्याला पिंपरी सौदागर. तर मी तो डोसा पार्सलच घेतला. आता बघू कधी खायला भेटते काय, त्याच्यावरती डिपेंड आहे सगळं. पहिले मी कस्टमरला मेसेज केला की माय वे, तर जाऊयात पहिलं कस्टमरला पिकअप करू आणि बघू पुढचं काय अपडेट. आपला ड्रॉप हा जवळजवळ मला वाटतं 2:30-2:45 वाजेपर्यंत होईल. आता फूड मॉलवरती किती वेळ लावतात कस्टमर त्याच्यावरती डिपेंड आहे. आता जेवढ्या पण गाड्या रोडवर येत आहेत नवीन T परमिट मधल्या, तर प्रत्येकाला मला वाटतं प्रत्येकाने काहीतरी माहिती काढूनच गाडी घेतली असावी, तरच गाडी घेत असतील. खूप कमी जण असतील की घरात पैसा पडून आहे म्हणून गाडी घ्यायची म्हणून घेतली पण असेल. पण जवळजवळ 90 ते 95% ही सगळी गावाकडची मंडळी आहेत. म्हणजे शिक्षण वगैरे झालेलं आहे बऱ्याच जणांचं, परंतु कुठं जॉब भेटत नसल्यामुळे स्वतःचं काहीतरी असावं म्हणून हे ओला उबरचं जे काम आहे ते करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु त्याच्यामध्ये पण आल्यानंतर भरपूर अडचणी आहेत आणि त्या अडचणी आपण स्वतःच सॉल्व्ह करू शकतो मित्रांनो, दुसरं कोणी पण सॉल्व्ह करू शकत नाही. त्याच्यामुळे जे ह्याच्यात साधी गोष्ट आहे, ह्याच्यामध्ये 3 घटक येत आहेत, म्हणजे कंपनी, कस्टमर आणि ड्रायव्हर. तर कंपनीने तर पहिल्यांदा जे जुने लोक आहेत म्हणजे जे 15-16 पासून गाडी चालवतात त्यांना माहिती, त्यांनी खूप कमवलं त्यावेळेस आणि इन्सेंटिव्ह म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी म्हणा भरपूर काही भेटलं त्यावेळेस. परंतु कंपनीने एकदा पाय रोवले इथे, त्यानंतरनं त्यांनी ड्रायव्हर लोकांची पिळवणूक करण्याचा प्रयत्न चालू केला. आणि याच्यामध्ये म्हणजे चुकत असेल कुणाचं, म्हणजे प्रत्येकावरती कुणाचा ना कुणाचा दबाव आहे, परंतु मला वाटतं की कंपनीवरती कुणाचाच नाही सध्या आपल्या इथं, कारण गव्हर्नमेंटसुद्धा काही एवढं लक्ष देत नाही आणि त्याचाच फायदा सगळ्या कंपन्या घेत आहेत. तर स्टार्टिंगला ओला उबर होते ना, अशा भरपूर अजून जवळजवळ 18 ते 20 कंपन्या आहेत की ज्या ऑनलाईन टॅक्सीमध्ये काम करत आहेत. तर साधी गोष्ट आहे याच्यामध्ये, कस्टमर, ड्रायव्हर आणि कंपनी. तर याच्यामध्ये कोणीच कुणावरती उपकार करत नाही, कारण प्रत्येकजण सर्व्हिस देते म्हणून प्रत्येकजण पैसे घेतो. तर कस्टमरला डोअर स्टेप सुविधा प्राप्त झाली, म्हणजे त्यांची म्हणजे लिफ्टमधून उतरायचं आणि डायरेक्ट गाडीमध्ये बसायचं अशा पद्धतीने ही, तुम्हाला तर माहितीच, आपण गेटवरती जरी सोसायटीच्या थांबलो तर भैया लिफ्ट के पास आहो, मग लिफ्टच्या जवळ गेल्यानंतर ना ते फक्त लिफ्टचा दरवाजा उघडणार आणि गाडीचा दरवाजा उघडणार, अशी काही परिस्थिती आहे सध्या. तर एवढी सुविधा कस्टमरला दिली आहे. तर याच्यामध्ये कसं आहे, कस्टमर गाडी बुक करतो, ड्रायव्हर कस्टमरला पिक करण्यासाठी जातो. तर याच्यामध्ये कोणीच कुणाला फुकट पैसे देत नाही, प्रत्येकजण एकमेकांना सर्व्हिस देते म्हणून त्याचं कमिशन म्हणा किंवा त्याचा मोबदला म्हणा हा प्रत्येकजण घेत आहे. कस्टमर गाडी बुक करतो, ड्रायव्हर पिकअप करतो, त्याच्यातलं कमिशन कंपनी घेते, कारण कंपनीने आपल्याला काम दिलं आहे आणि कस्टमरला आपण सर्व्हिस दिली. हे सगळं असं आहे. साध्या साध्या गोष्टी असतात त्या फक्त फॉलो करायच्यात. पहिली, ज्यावेळेस आपल्याला बुकिंग येते त्यावेळेस तिथं पूर्णपणे डिटेल येतात, कुठून पिकअप करायचं आहे, कुठे ड्रॉप करायचं आहे, किती पैसे भेटणार आहेत आपल्याला. तर बुकिंग आली म्हणून काही गडबडीत ती उचलू नका. पहिल्यांदा बघा किती लांबून पिकअप आहे, कुठे ड्रॉप करायचं आहे आणि किती पैसे भेटणार आहे आपल्याला, किती वेळ लागणार आहे, या सगळ्या गोष्टी बघायच्या. त्याच नंतर ट्रिप ॲक्सेप्ट करायची. फक्त पैसे बघून ट्रिप ॲक्सेप्ट करू नका. दुसरी गोष्ट, मी कालच एक न्यूज वाचली की एका वर्षामध्ये पुण्याच्या पाठीमागच्या वर्षामध्ये जवळजवळ 3 लाख नवीन गाड्या रोडवरती आल्यात. म्हणजे त्याच्यामध्ये मी कमर्शियल बोलत नाही, टोटली जे आपण काय प्रायव्हेट गाड्या असतील, 2 व्हीलर असतील, हे सगळ्या मिळून 3 लाख गाड्या आत्तापर्यंत एका वर्षात रोडवरती आल्यात. आणि आपल्या इथं तुम्ही बघत असाल पुण्यामध्ये तर आता
ट्रॅफिक एवढं झालेलं आहे म्हणजे मुंबईसारखी गत झालेली आहे आपली पण 2-2 किलोमीटरला आता अर्धा तास पाऊण तास लागतो जायला. त्याच्यासोबत खड्डे आहेत म्हणजे 3 लाख गाड्या वाढल्या पण रस्ते छोटे झाले. रस्ते छोटे होण्याचं कारण मेट्रोचं काम चालू आहे, त्याच्यामुळे पण भरपूर प्रॉब्लेम होत आहे. पीक आवरमध्ये तर 10 किलोमीटर जाण्यासाठी दीड तास लागतोय. आणि आपण काम करतोय म्हणजे आपल्याला माहिती आहे कुठल्या एरियामध्ये ट्रॅफिक आहे. आता पुण्यातला असा एक पण एरिया राहिलेला नाही की तिथे आपल्याला ट्रॅफिक भेटणार नाही म्हणून. तर त्याच्यामुळे पुण्याची पूर्णपणे माहिती घ्या नक्की कुठे गेल्यानंतर काय होतं तुम्ही. तिसरी गोष्ट, आता प्रत्येकजण फक्त ओला किंवा उबरच चालवत नाही, त्यांच्याकडे प्रत्येक जणाकडे मला वाटतं 3-3, 4-4 ॲप्लिकेशन आहेत. तर ते ॲप्लिकेशन म्हणजे कंपन्या जसा त्यांचा फायदा बघत आहेत तसंच मला तर वाटतं आता आपण सुद्धा आपला फायदा बघितला पाहिजे. सध्या आता ओला उबर पहिल्यांदा मार्केटमध्ये आहे आणि रॅपिडोसुद्धा आता मार्केटमध्ये आहे. रॅपिडो कमिशन घेत नाही, ते म्हणजे 5% काहीतरी सध्या कमिशन आहे. आणि हेच ओला उबरने सुद्धा स्टार्टिंगला केलं होतं. म्हणजे रॅपिडो आत्ता पैसे देत आहे म्हणजे उद्या पण ओला उबर सारखंच रॅपिडो 100% करणार आहे. परंतु जर तुम्हाला आत्ता म्हणजे कमवायचे असतील पैसे तर चालवू शकता. परंतु जसं आपण म्हणजे त्या कंपनीला जर परत ओला उबर सारखंच जर आपण मार्केटमध्ये आणलं तर ती सुद्धा 100% तसं करेल. म्हणजे पहिल्या 2 कंपन्या छळत होत्या तर तिसरी कंपनी सुद्धा छळायला ड्रायव्हरसाठी येईल. तर हे पण होऊ शकतं. परंतु आलं कंपन्यांबाबतीत. आणि चौथी गोष्ट म्हणजे कस्टमर. आता कस्टमर आपण समजा 10 ट्रिप केल्या तर तुम्हाला माहिती आहे 10 लेवलचे 10 लोक भेटतात आपल्याला. त्यांच्यासोबत कसं वागायचं, कसं काय करायचं. तर साधी गोष्ट आहे, कस्टमरसोबत जास्त आपल्याला कम्युनिकेशन करायचंच नाही. गाडीमध्ये बसला, OTP घेतला, स्वतःहून बोलले तर बोलायचं, अदरवाईज कुठलेही आपण तोंडातला शब्द पण नाही काढायचा. गाडी व्यवस्थित चालवायची, जो काय मॅप दाखवतोय तो फॉलो करण्याचा प्रयत्न करायचा. उगाच कस्टमर म्हणजे मॅपमध्ये एक रस्ता दाखवतोय, दुसऱ्या रस्त्याने जरी आपण कस्टमरला लवकर घेऊन गेलो तरी पण तो बोलतो मॅपमध्ये हा दाखवला तुम्ही इकडनं गेला, परत पैसे वाढले, हे वाढले, म्हणजे एवढे प्रॉब्लेम आहेत. तर हे सुद्धा कस्टमर हँडलिंग पण जमलं पाहिजे. कारण मी भरपूर ठिकाणी बघतोय की काही कस्टमर पैसे देत नाहीत, कुणी ड्रायव्हरसोबत भांडतं. आता काल एक व्हिडिओ पाहिला मी, मुंबईमधला होता मला वाटतं. कस्टमरच्या मुलाने का कुणीतरी गाडीमध्ये ओमिट केली आणि ड्रायव्हर फक्त त्याला एवढंच बोलला की सर ते ओमिट तेवढं क्लीन करून द्या. तर तो डायरेक्ट बोलला की पोलीस स्टेशनला घेऊन चल गाडी पोलीस स्टेशनला नेली. बरं, पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पण जो मजबूर असतो त्याला अजून मजबूर केलं जातं. त्या ड्रायव्हरला परत पोलिसांनी तिथं मारला. म्हणजे त्याची चुकी काय होती आता ते त्यालाच माहिती. तो बिचारा रडून व्हिडिओ बनवतोय. आणि तरी पण म्हणजे कस्टमर सुद्धा असे असतात. 10 मध्ये 2-3 कस्टमर तर आपल्याला अशा लेवलचे भेटतातच. त्याच्यामुळे कस्टमरसोबत पण कसं त्याच्यासोबत राहायचं हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. आणि हे लगेच कळणार नाही. आता जे जुने लोक आहेत त्यांना समजते, परंतु जे नवीन लोक एंटर करतात या बिझनेसमध्ये त्यांनी समजून घ्या. बऱ्याच वेळा अशा आपल्याला कस्टमर भेटत असतात. त्याच्यामुळे जेवढं कस्टमरसोबत व्यवस्थित वागता येईल तेवढं व्यवस्थित वागायचं. कारण कस्टमरसोबत आपण उलटसुलट केलं तर तो रेटिंग खराब देतो. आणि ज्या कंपन्यांच्या भरोश्यावरती आपण गाड्या घेतल्यात त्या कंपन्या फक्त कस्टमरचं ऐकतात, ड्रायव्हरचं कुणी एक ऐकत नाही. तुम्ही अजून एक गोष्ट मित्रांनो, ID ब्लॉक होण्याची कारणं. तर ID ब्लॉक कंपनी करते आणि ज्याच्या भरोश्यावरती आपण गाडी घेतली त्यांनी जर आपल्या ID ब्लॉक केला तर परत मग पुढं करणार काय. तर ID ब्लॉक कशामुळे होऊ शकतात. जर समजा तुमचं अकाउंट आहे आणि तुमची सेल्फी जर मागितली असेल आणि दुसरी कोणाची सेल्फी दिली तरी तुमचा अकाउंट बंद होऊ शकतो. कस्टमरने जर कंप्लेंट केली की ह्याने एक्स्ट्रा पैसे घेतले किंवा अजून XYZ तरी पण ते ID ब्लॉक करतात. त्यानंतर कधी पण ट्रिप कॅन्सल करून घेऊन जाऊ नका. 100-150 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा भेटतील. परंतु ॲप्लिकेशन असं आहे की त्याच्याने गाडी ट्रॅक होते आपली. तर ते पण एक टाळायचं. शक्यतो कॅन्सल करून ट्रिप घेऊन जायच्या नाहीत. परत पोलीस व्हेरिफिकेशन हे कधी कुठल्या तरी केसमध्ये मागतात. जसं माझ्या केसमध्ये मागितलं पोलीस व्हेरिफिकेशन ओलाने, मी सबमिट करतो पण ते काही घेत नाही. परंतु अजून एक आपला सबस्क्रायबर मित्र आहे महेश वाघमारे म्हणून, त्याने तर उबरमध्ये एक सुद्धा राईड कंप्लीट नाही केली पण त्याचं ID ब्लॉक केलेलं आहे. कशामुळं तर अजून एक महेश वाघमारे म्हणून दुसरा कोणी ड्रायव्हर आहे त्याच्या नावावरती केस आहे. यांनी स्वतःचं दुसऱ्या महेश वाघमाऱ्यांनी स्वतःचं पोलीस व्हेरिफिकेशन दिलं तरी सुद्धा त्याची ID चालू होत नाही. कारण त्यांच्या सिस्टममध्ये एकदा ते फिट झाले की तुम्ही कुणाकडे पण गेले तरी पण ते ID चालू होत नाही. अजून एक गोष्ट, बाहेर आपल्याला ते वेंडर लोक भेटतात की मी तुमची ID चालू करून देतो, आउट स्टेशन चालू करून देतो, ID ब्लॉक आहे ते काढून देतो. तर त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका, कुणी त्यांना पैसे पे करू नका. कारण हे यांच्या हातामध्ये काहीच नसतं.
जरी त्यांनी आय डी चालू करून दिली तरी भविष्यात परत ती बंद होते. त्याच्यामुळे कुणीही आय डी चालू करण्यासाठी बाहेरच्या व्यक्तीला पैसे देऊ नका. जे काही तुमचे कामं करायचे ते ऑफिसमध्ये जाऊनच कामं करा. ही गोष्ट मित्रांनो, आपली गाडी आतून बाहेरून समजा आता पावसाचे दिवस खराबच होतेच, परंतु आतून एकदम गाडी क्लीन पाहिजे. स्वतः आपण क्लीन पाहिजे, म्हणजे एकदम चांगले कपडे म्हणा, थोडासा परफ्यूम, गाडीत चांगला परफ्यूम, बाकीच्या म्हणजे शेविंग वगैरे व्यवस्थित. उगच कसं तरी येड्यागाबाळ्यासारखं राहून पण जमत नाही. त्याला प्रोफेशनल, जेवढं आपण आपल्या बिझनेसमध्ये प्रोफेशनलिझम आणेन तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. कारण एक छोटीशी राईड तुम्हाला पुढं भविष्यामध्ये मोठी राईड, छोटी राईड मोठी बनू शकते. त्याच्यामुळे प्रत्येक राईड ही कस्टमरला चांगला कम्फर्ट फील होईल अशाच पद्धतीने गाडी चालवायची किंवा गाडी आपली ठेवायची सुद्धा. एवढ्या सगळ्या गोष्टी जरी फॉलो केल्या तरी पण तुम्ही व्यवस्थित बिझनेस करू शकता. राहिली गोष्ट ती रेटची. मी तुम्हाला सांगितले रेट तिन्ही पण कंपन्या सेम देते, पण ज्या कंपनीमध्ये तुम्हाला वाटतं की बाबा हे व्यवस्थित आहे त्या कंपनीमध्ये काम करा. आणि जे नवीन गाडी घेण्याचा विचार करत आहेत, तुम्ही डायरेक्टली पैसे आहेत किंवा इकडनं तिकडनं कर्ज काढून गाडी घेण्याचा प्रयत्न करू नये. मी तर प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सजेस्ट करतो की भाऊ, पहिल्यांदा 1-2 महिने येऊन काम करा पुण्यामध्ये. कसं काय तुम्हाला रस्ते कळतील, बाकीच्या गोष्टी समजतील. जर तुम्हाला वाटलं की बाबा व्यवस्थित आहे, मला जमू शकतं, तरच पुढचं तुम्ही डिसिजन घ्या. अन्यथा डायरेक्ट गावातले 4-5 जण आले तिकडं ते व्यवस्थित करतात आणि त्यांचं व्यवस्थित चाललंय म्हणून मी पण गाडी घेतो, तसं नाही आहे. कारण त्यांना व्यवस्थित जमलं म्हणून तुम्हाला पण व्यवस्थित जमेल असल्यातला गोष्ट नाही आहे. कारण याच्यामध्ये भरपूर साऱ्या अडचणी असतात, त्या फेस करणं आपल्याला तेवढंच गरजेचं आहे. ते करता येत असेल, तुमच्यात कॉन्फिडन्स असेल तरच पुढच्या गोष्टी करा. तर एवढंच सांगायचं होतं. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हे सांगतो, कारण मला माहिती सगळेजण गावाकडनं आलेत माझ्यासारखेच आणि प्रत्येकाच्या काहीतरी मजबुरी असतात. जॉबचे पूर्णपणे वांदे झालेले आहेत. बरं, जे जॉब करतात त्यांना पण प्रेशर आहे, सगळीकडेच प्रेशर आहे. त्याच्यामुळं ज्याच्यातून तुम्ही समाधानी राहताल तेच काम करा, एवढंच सांगेल मी शेवटी. बरं, हा व्हिडिओ आपण आता इथंच थांबूयात. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूयात असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.